आज आपण एकदम झटपट होणारे जाळीदार मस्त मऊ लुसलुशीत रवा पोह्याचे डोसे कसे बनवायचे हे पाहणार आहेत। आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। डोसे बनवण्यासाठी इथं मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। पोहे अगोदर चाळून चांगले निवडून घ्यायचे आणि लगेच आपल्याला पोहे एक वेळा चांगले धुवून घ्यायचे। भरपूर पाणी घालायचं आणि चांगले पोहे धुवून घ्यायचे। तर हे पहा मी पोहे चांगले धुवून घेतलेत आणि त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप रवा घालायचा आहे। 1 कप पोहे आणि 1 कप रवा घेतलेला आहे मी। तुम्हाला जर 1 कप पोहे घालायचे नसले तर तुम्ही अर्धा कप पोहे घालू शकता। आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला एकदम ताजं असं अर्धा कप दही घालायचंय। दही जास्त आंबट घालायचं नाही, ताजं असलेलंच घालायचं। अर्धा कप दही आणि 1 कप पाणी घालायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे पहा मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनिटासाठी भिजत ठेवूया। फक्त 15 मिनिटं भिजत ठेवायचं, ह्याच्यापेक्षा जास्त भिजत ठेवायची गरज नाही। तर हे पहा मी 15 मिनिटं भिजत ठेवलेलं आणि रवा आणि पोहे मस्त फुललेले आहेत। तर लगेच आपण हे आता मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे मी। रवा आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं। मस्त बारीक वाटून घ्यायचं। पाणी एकदम जास्त घालायचं नाही, गरजेप्रमाणे लागेल असं थोडं थोडं घालायचं। तर हे पहा मी फक्त 4 ते 5 चमचे पाणी घातलेले। परत लागलं तर 2-3 चमचे पाणी घालू शकतो आपण त्याच्यामध्ये। आणि थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेले। तर हे पहा असं छान बारीक वाटून घ्यायचंय। तर लगेच आपण एखाद्या बाउलमध्ये हे काढून घेऊया आणि राहिलेलं रवा पोहे सुद्धा आपल्याला असंच वाटून घ्यायचंय। तर हे पहा इथं मी राहिलेले रवा पोहे सुद्धा छान वाटून घेतलेले। तर हे आपल्याला आता परत भिजत ठेवायचं नाही, लगेच आपण ह्याचे डोसे बनवायला घेणार आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला 1 पॅकेट इनो घालायचं आहे। तर पूर्ण 1 पॅकेट मी इनो घातलेलं आहे। वरून 2 चमचे पाणी घालायचं आणि हलक्या हाताने परत एक वेळा चांगलं मिक्स करून घ्यायचं। इनो घातल्यावर जास्त वेळ फेटायचं नाही, हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं। तर हे पहा मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि हे पहा डोसे बनवण्यासाठी असं मिश्रण पाहिजे आपल्याला, जास्त घट्ट नाही आणि पातळ सुद्धा नाही, मध्यम असं मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे। तर लगेच आपण डोसे बनवायला घेऊया। डोसे बनवण्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा चांगला गरम झाला की लगेच आपल्याला त्याच्यावरती डोसा बनवून घ्यायचा आहे। तर हे पहा पळीने असं आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे। पळीने फक्त असं मिश्रण त्याच्यावरती टाकायचं। डोशाला आपल्याला बिलकुल पसरवायचं नाही, डोसा आपोआप मस्त पसरला जातो। डोसा बनवून झाला की मध्यम गॅस करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे। आणि हे पहा डोशाला किती छान जाळी पडायला लागली आहे। जसं जसं डोसा भाजत जातो तशी त्याला एकदम छान जाळी पडती। डोसा वरच्या बाजूने पूर्णपणे कोरडा झाला की डोसा काढून घ्यायचा। तर हे पहा डोसा वरच्या बाजूने मस्त कोरडा झालेला आहे। तर लगेच आपण काढून घेऊया आणि राहिलेले सगळे डोसे आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत। आणि हे पहा इथं मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत डोसे, मऊ लुसलुशीत आणि खूप मस्त जाळी पडलेली त्याला। तुम्हाला डोसे बघताच अंदाज येत असेल किती छान झाले तर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार। आणि बनवायचे सुद्धा एकदम सोपे आहेत, झटपट बनून तयार होतात। तुम्हाला जर अचानक एखाद्या वेळेस डोसे खायचं मन झालं तर तुम्ही अगदी 15-20 मिनिटात हे डोसे बनवून तयार करू शकता आणि खूप मस्त लागते ते डोसे खायला। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रवा पोह्याचे डोसे नक्की बनवून बघा। आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।